अरे काय ये ना इकडे, काय चाललंय? काय दाढी बिडी काय कटिंग बिटिंग करायची का नाही? सिरियल वाले ना सिरियल बंद करतात. बरं झालं बोल, काय करू? दाढी करू, कटिंग करू, बगल काढू, वन साइड करू, टू साइड करू, काय करू बोल? अरे बाबा मालिश कर, मालिश. डोकं बंद पडलं इथं माझं. मालिश? हा. अरे यार, मालिशचं आहे ना, मी तो बाजूला ठेवून आलो. थांब ना एक मिनिट. काय यार, काही डोकं जड पडलंय. मग काकाची तब्येत तर बरोबर आहे ना? ते नानाची भली बाबा तसे. अरे तुझ्या आजोबाची नानाची तब्येत तर बरी आहे ना? तब्येत बरी आहे. डॉक्टर म्हणले ना ना आता थोडीच दिवसाची सोप जास्त मनावर नाही आहे, लय टेन्शन नाही आहे. अरे माणसाचं आयुष्य म्हणजे टिकलेला केसासारखं राहत. हे बघ, टिकलेला केस कधी आणि का वागळून पडेल हे काही सांगता येत नाही. तू वाईट नको वाटून घेऊ. अरे बाबा मी तो नाना विना जायचं टेन्शन घेत नाही. हर तिकडे नाही वाईट वाटतंय. आता नाना गेल्यावर आम्ही तरी कोणाच्या तोंडाकडे पाहिजे? नाना गेल्यावर आमच्या घशाखाली तरी घास जाईल. पण तुला सांगतो अंबादास, मला पण वाटतं नामने माझं लग्न पाहावं आणि लग्न झालं लगेच माझ्या पोरांचं पण तोंड पाहावं. अरे साऱ्या गावाला माहितीये ना. काय? अरे तुम्ही खाऊन पिऊन डोंगराला हात पुसणारे लोक येते. अरे तसं नाही चिकू. अरे चिकू, माझा बाप आणि तुझा आजा बरोबरच मिलिटरीत होते. अरे एक एक बोकड लागायचं त्यांना एक एका वेळेस. अरे तुझं म्हाताराला काफी रे. असं तसं नाही जाणार बाबा. अरे जुनं रक्त येते. अरे बाबा तुझं मस्त खरंय रे. दारू पिऊ की आमच्या बाबाने फार शरीराची सिस्टीम बिघडून टाकली. एवढा डॉक्टर म्हणले ना, म्हणून 4 दिवस बंद तरी होते. आणि 5व्या दिवसापासून तेच रडगा नाही आमच्या मागे. अरे मग चिकू असं कर ना. काय लहानाला समजून सांग ना. डोक्यात काही पाणी किती करा मला म्हणतो नानाला समजून सांग. अरे बाबा इथं त्या नाना समोर जायला माझ्या बापाची सुद्धा हातभर फाटती. ती पण का ती बंदूक घेऊन खापा 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 गोळ्या घालतात. काय भरोसा नाही त्या म्हाताऱ्याचा. असं कर काय. अरे त्यांना सिन्नरला घेऊन जाय. तर सिन्नरला काय? अरे सिन्नरला दारू सोडून द्यायचं औषध भेटत नाही. दारू सोडून द्यायचं? आमचं म्हातारा आम्हाला सहकुटुंब सहपरिवार तिकडे सोडून यायचं. आता थांब, माझ्या आवडीची सिरियल. इथं 50 वर्षाचा झालोय तरी लग्न नाही. आणि 70 वर्षाचं म्हातार 18 वर्षाच्या पोरी बरोबर लग्न करते. अरे ही अशी कुठं पद्धत राहते का? हे सगळा ह्या पोरीचाच खेळ आहे असं मला वाटत. पूर्ण इस्टेटीसाठी हे म्हातार गचकलं का सगळी इस्टेट तिच्या नावावर. मी सांगितलं असतं त्याला, पण ते टीव्हीत आहे ना. अशी काय सिरियल पाहायची झाली? मला काय पाहायची नाही सिरियल. 70 वर्षाचं म्हातारं नाही का, आणि 18 वर्षाची पोरगी. 70 वर्षाचं म्हातारं 18 वर्षाची पोरगी. म्हातारं का चकलं? प्रॉपर्टी सगळी पोरीच्या नावावर काढल्याने अरे देणार. तुझी मागची पुढची उधारी पण देणार आणि ती पण रुपयात नाही. आता लाखात देणार. लाखात हे घे तुझं. पाहिलं, म्हणे मला बाजीराव म्हणा. असे